तुमचं काय इथं? तेच विचारते म्या. हे काय चाललंय इथं? ए, जास्त शहाणपणा दाखवायची गरज नाही, सांगून ठेवतो. तुमच्या लग्नाची बायको हाय म्या. मग ए, माझ्या घरात हे असले धंदे चालायचे नाही, सांगून ठेवते. ए, कुणाला राग देतीस ग तू? आणि कुणासमोर? हा, माझ्या घरात उभी राहून बोलतीस? चले चल, चालायला लागितलं. जास्त शहाणपणा केला ना तर कानफट. आणि पुन्हा इथं माझं काम चालू असताना यायचं नाही. आजपासून कधी ध्यानात ठेवायचं. चाल या. बसा. बोला. सांगा सर. काय ते? बोला ना, माहिती सांगता ना. असं म्हणता वे. बरं बाई, तुम्ही पत्रकार आहात नव का? हो. मग मला सांगा, तुम्ही लिवता का धावता? काय? नाही म्हणजे पेपरवाल्या आहात का टीव्ही वाल्या, असं विचारलं म्या. सर, मी दैनिक दैनंदिनीची पत्रकार जुईली जोशी, ही माझी ओळख. बर. सर, मंत्र्यांच्या भेटीबद्दल काही सांगू शकाल का? त्यांच्याबद्दल काय सांगायचं? अहो, सदिच्छा भेट होती. सक्सेसफुल झाली. बरं. सर, गावात नवीन काही उपक्रम 2च शब्दात सांगाल? 2 शब्द गावाबद्दल? नवीन असतेलो. काय जुईले? काय? ताई. जुईली ताई, आमच्या गावाबद्दल 2 शब्दात नाही सांगता येणार. अहो, प्रकरणच लय मोठे होते. आणि म्हणूनच तर आमच्या गावाला मंत्री महोदयांनी भेट दिली. का? कारण काय? काय? कारण आम्ही या गावासाठी तन, मन आणि धनानं राबतो बरं का. हा. आणि गावातल्या नवीन उपक्रमाविषयी सांगायचं म्हणजे महिला कल्याण. म्हणजे? अहो, म्हणजे बालकल्याण, महिला उद्योग असले. बर. म्हणजे निराधार महिलांसाठी आम्ही आधार बनून उभे राहतो. गरीब आणि विधवा महिलांसाठी आम्ही हे सगळे उपक्रम राबवतो. आणि आमची सगळी कामं आमचे बाबूराव बघत्यात. नमस्कार. नमस्कार. हा. सर, मला तुमच्याकडून आणखी काही माहिती हवी होती. विचारा की. आजची समधी वेळ आम्ही तुमच्यासाठी ठेवलीये रिझर्व. थँक्यू. थँक्यू सो मच सर. हा. सर, गेल्या महिन्यात तुमच्या गावामध्ये दूध घोटाळा झाला. त्यात तुमच्या नावाबद्दल बरंच काही बोललं. त्याबद्दल काही सांगू शकाल का? आराम करायचंय बाई आम्हाला. हा, काय असतं बाई, या मंत्र्या भेटी असल्या ना गावाला, डोक्याला लई ताप होतो. पण सर. तवा आमचं ऐकायचं, निघायचं. तुम्ही काय? सर. नाही, चहा घेऊन जावा. बाबूराव, बाईंच्या चहा पाण्याची व्यवस्था करा. सायाबाई, चहाच बघ. बाबूराव, सयाला राहू द्या, तुम्ही काय ते बघा. आम्हीच बघतो. बर बाई, या. येत राहा. नमस्कार. या. बर, येतो. हा, चला. चला, बाई, मी पण येते. या की. अहो, पाय काय चेपताय सयाबाई? जवळ तुम्ही आहात ना सयाबाई, तवर आम्हाला कशाची बी गरज नाही. काय चाललंय इथं? शी. काय तुमचं काय इथं? तेच विचारते म्या. हे काय चाललंय इथं? ए, जास्त शहाणपणा दाखवायची गरज नाही, सांगून ठेवतो. तुमच्या लग्नाची बायको हाय म्या. मग ए, माझ्या घरात हे असले धंदे चालायचे नाही, सांगून ठेवते. ए, कुणाला राग देतीस ग तू? आणि कुणासमोर? हा, माझ्या घरात उभी राहून बोलतीस? चले चल, चालायला लागितलं. जास्त शहाणपणा केला ना तर कानफट. आणि पुन्हा इथं माझं काम चालू असताना यायचं नाही. आजपासून कधी ध्यानात ठेवायचं. चाल चले, चल. चमारी निस्ताईच का मार. आणि मग सयाबाई. पाटील,
तुझ्या मायला Sorry, तुझ्या यो मास्तर तुमचा भाव आहे ना हो? नाव काढू नकोस त्याच पायातली डायरेक्ट मस्तकात जाती माझ्या. पायातली मस्तक आलं आलं लक्षात आलं. त्याला तर पुरता बिलकुल बर्बाद करून टाकल मी. हा. माझ्या प्रत्येक कामामध्ये अडथळा आणतो दीडशाना. अरे चुलत भाऊ आहे माझा. पण सक्का चुलत भाऊ आहे ना हो? चुलत आणि गेला उडत. राजकारण म्हण का युद्ध म्हण बाबूराव, अंगाशी भाऊ बनकीच राहत नाही. हा. आता कसं एकदम रामायणातलं बोललं. येड्या गप्र. रामायण नाही महाभारत म्हण महाभारत. हा पण तुझं बी करायले का? रामायण म्हण नाहीतर महाभारत म्हण, दोन्ही बी बाई पायीच घडले. पण आता खऱ्या अर्थानं या महाभारताला सुरुवात होणार हाय. माझा काळा कोंबडा तुझी लाल कोंबडी ग, झुंबड झुंबड. हा जायला काहीतरी गडबड आहे. भानगड केली. ए दादा, ए मामा, ए काका, ए दगडे, ए सध्या, अरे गावावर खंडी केली. ए बाहेर या, ए शिर्या, ए राम, ए स्वाम्या, अरे या बाहेर या. लई भयंकर परकर आहे. लई भयंकर परकर आहे. कुणीतरी गावावर करणी केली. हा ए जा रे जा, कुणीतरी जा त्या भक्ताला बोलून आणा. त्या मारी सोक्ष मोक्षच लावून टाकतो आज. हा बरे ए पोरा टोरानो, ए सगळे ऐका. कुणी बी पूजा ओलांडायची नाही. ए कळलं काय? पूजा कुणी बी ओलांडायची नाही. काय बी होऊ शकतं. गावामध्ये पूर येऊ शकतो, साथीचे रोग होऊ शकतात, प्लेग होऊ शकतो, भूकंप होऊ शकतो. कळलं का नाही? पर हा असं कोण दुष्ट माणूस? हा मी सांगतो. तू आहेस तो दुष्ट माणूस. हा? स्वतःच पूजा मांडायला लावलीस आणि आता ढोंग करतोस. ए, हे बघा, हे काही खरं नाहीये. करणी वगैरे सगळं खोट आहे. काही होत नाही. अजिबात विश्वास ठेवू नका आणि कशालाही घाबरू नका. अंधश्रद्धा आहे. हे बघा, हे बघा, ही पुरी मी फेकून दिली. अरे काय झालं? काय झालं? हे घ्या, हे लिंबू. ए मास्तर, हे बघ, हातात उचलला. हे लिंबू तिकडे टाकून दिलं. काय झालं? हे घ्या, पूजा विस्कटली. ही ओलांडली. ए झालं काही? झालं काही? बोला, काय झालं? सांगा ना. मास्तुर्या, अरे मास्तुर्या, तू एक जीवावर उदार झाला म्हण काय सारा गाव झाला वय. तू हायस एक वान छोटा माणूस. एकदम खरं बोलली साहेब आहे. हा अरे लहान लहान लेकर हाय, त्यासनी काय झालं म्हणजे हा. कोण जबाबदार आहे? कोण जबाबदार आहे? गावच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे हा. तुझा एक विश्वास नाही म्हण काय साऱ्या गावाचा नाही होय. बरोबर आहे. मास्तुर्या, श्रद्धा अंधश्रद्धा तुझ्या घरात, समजलं? गावात नाही. गाव आमचा आहे, समजलं काय? चल. चल जा निघून इथनं. अरे बरोबर का नाही? हा. चला चला आता. निघा. आला मोठा.
हं? अहो पाटील काय? पोरांनो बाजूला बाजूला काय झालं बाबूराव? कुणीतरी स नावाची बाई आहे हा? नावाची शिरप्या मालक मालक काय रे तुझ्या बायकोचं नाव काय? हा? सगुना सगुना. ऐकलं का लोक? काय नाव याच्या बायकोच? सगुना. म्हणजे बेक बे आणि बे दुने चार. बेक बे दुने चार. याला आमच्या ताब्यात द्या अरे रे, त्याला कशा बाई ताब्यात घेत आहे? मग त्याची बायको दोषी हाय. मग चला की तिला असं सोडायचं नाही काय आमच्या डोक्यावर मिऱ्या वाटते काय तिला जितीच जाळून टाकू मालक हे घा चला 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 एक मिनिट थांबा. असा कायदा हातात घेऊन चालत अहो, पण- नाही. निर्वाळा पंचायत करल साहेब. पंचायती मोर निर्वाळा उद्या आणि पंचायत वाड्यावर लागल. कळलं काय? जा रे शिरप्या, तुझ्या सगुनीला पंचायती समोर घेऊन ये. जा. अरे ठोसक्यानं नाही, डोसक्यानं काम करायचं. अरे पंचायत निर्वाळा देईल तेव्हा देईल, आम्ही आताच निर्वाळा देतो. सगुणाच्या हातचं पाणी कुणी प्यायचं नाही. आणि एक लक्षात ठेवा, ती मराय टेकली तरी बी तिच्या तोंडात पाण्याचा थेंब टाकायचा नाही. कळलं काय? नाही आजपासून सगुणाला वाटा टाकला.